मी प्रभाग 3 मधून तुषार लोंढे भारतीय जनता पार्टीकडून उभा आहे आणि तेथील समस्या अनेक आहेत. प्रामुख्याने म्हणजे रस्तं, पाणी आणि रेशन ही 3 तर मूलभूत समस्या आहेत. आणि ते प्रस्थापिकांनी पहिलं काय केलेलं आहे तिथं तिथल्या लोकांना माहीत आहेच. प्रभाग 3 मधील सगळं पाण्याची नीट सोय नाही. 4 दिवसात पाणी आहे. गटारी तुंबलेल्या आहेत त्या. परत तिथल्या लोकांना रेशन मिळत नाही. पाऊस आला तर लय दलदल होती तिथं. प्रामुख्याने म्हणजे त्यांचं काय घरकुलचं आहे. आणि राहिलं ती एक बुद्ध विहाराचा प्रश्न आहे. तेही आम्ही मार्गी लागणार आहे. रामभाऊने कालच सांगितलेलं आहे की त्या बुद्ध विहार त्यांना जागा नावावर करून संस्थाच्या आणि भरपूर असा निधी देणार आहे. सत्ताधारी जे आहेत सत्ताधारी म्हणतात की आम्ही आतापर्यंत अकलूज शहराचा भरपूर असा मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे आणि मग त्यांचा हा दावा तुम्हाला कसा वाटतो? त्यांचा दावा काही सुद्धा नाही, सगळा खोटा आहे. कारण का त्यांनी विकास केला आहे म्हणते ती. त्यांनी काय त्या पदर खर्चाने विकास केलेला नाही, शासनाच्या पैशातून विकास केलेला आहे. तुमची सत्ता आली, आमच्याकडे जरी सत्ता आली तरी शासन पैसा देता विकास करणारच की. तुमच्याकडे जरी पैसे आले तर तुम्ही घर बांधणार, ही बांधणार, विकास करणार स्वतःचा. तसं हे काय म्हणते आम्ही केला. त्यांनी केलं ना, शासनानं दिलं तर पैसे. त्यातला तर त्यांनी काय नीट दुरुपयोग केलेला आहे. वापर नीट केला नाही, योग्य त्या ठिकाणी त्याचा वापर केलेला नाही. त्यामुळे आज रस्ते व्यवस्थित केले नाही. तुम्ही तर कब्रस्तानमध्ये बघा, रस्ते सगळं उखारलेले आहे. ते डांबरीकरण त्यात गजा नाही, तर काय नाही, नुसतं सिमेंट कसं तर वतलेलं आहे. कमी प्रमाणात सिमेंट, खडी जास्त असं केलं आहे. त्यामुळे ती रस्त्याची दुरावस्था अशी झालेली आहे. पाईपलाईन त्याच्या पाईप चांगल्या क्वालिटीचं नसल्यामुळं ती पाईपलाईन लगेच फुटते आहे. त्यामुळे पाणी समस्या निर्माण होते आहे. पाणी लोकांना 4 दिवसाआड मिळते आणि त्यात फुटलेलं असली ती तर पाणी बी मिळत नाही. त्यात अजून गढूळ पाणी समस्या. आपण यापूर्वी कधी राजकारणात सक्रिय होता? हा, मी होतो पहिलंही सक्रिय होतो. सदस्य वगैरे काय निवडणुकीला उभा आणि निवडणूक मी जिल्हा परिषद लढवलेले आहे, पंचायत समितीला लढवलेले आहे. आता तुम्ही अकलूजचे रहिवासी आहे. हा, अकलूज मध्ये मोहिते पाटील असतील किंवा इतर राजकीय मोठे पक्ष आहेत, तरी पण तुम्ही भाजपच का निवडलं? भाजपमध्ये कसा योग्य न्याय देणारा आहे आणि सत्ताधारी पक्ष आहे. आणि इथं निधी आणि आपल्या समाजासाठी जर काय पाहिजे असेल किंवा आपल्या गावातील जनतेसाठी जर काय मिळणार असेल तर ते फक्त भारतीय जनता पार्टी देऊ शकते. कारण का पूर्वजांनी काय केलेलं आहे, त्यांनी त्यांची तोंड बघून लोकांना दिलं. ठराविक लोकांना ठेकेदारी, ठराविक लोकांनाच कामं, ठराविक लोकांनाच नोकऱ्या. आता तुम्ही 8 दिवस अकलूजमध्ये घरोघरी फिरला, तर तुम्ही म्हणला की आता भाजप जे मागेल ते देणार आहे लोकांच्या सोयीसाठी किंवा जनतेच्या कल्याणासाठी. तर तुम्ही निवडून आल्यानंतर भाजपच्या नेत्यांना अकलूजच्या जनतेसाठी काय मागाल? आम्ही पहिल्यांदा मागू की ह्यांना पाणी सुरळीत मिळलं पाहिजे, एक घरकुलं मिळले पाहिजेत. आणि अजून आम्ही एक त्यात जाहीरनामे सुद्धा लिहिलेला आहे की ज्याची 500 स्क्वेअर फूट जागा आहे त्यांना घरपट्टी माफ करणार आहे. अजून शाळा संस्था ही जास्त फी घेते तर आम्ही नगरपालिकेमार्फत नगरपालिकेच्या शाळा व्हाव्यात अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी ज्या आमच्या प्रभाग 3 मध्ये शाळा नाहीत, जिल्हा परिषद पंचायत समिती लांब शाळा आहेत, त्या जवळ असाव्यात. ह्यासाठी आम्ही नगरपालिकेच्या शाळा असाव्यात ही सुद्धा आमची प्रामुख्याने मागणी असणार आहे त्यांना, आणि तिथं आम्ही आणणार. आता भाजपनं अनेक महिलांसाठी स्कीमा चालू केल्या, योजना चालू केल्या, त्यापैकी एक लाडकी बहीण योजना असेल. तर आणखी महिलांसाठी काय योजना आहेत का तुमच्या डोक्यामध्ये? महिलांसाठी लघु उद्योग आणणार आहे आम्ही. काय असेल, मशिनीचं असेल, कुठलं मोठ्या कंपनीचं काहीतरी ऑर्डर घेऊन किंवा प्रेस काय असेल छापायचं हे असेल ते सुद्धा उद्योग आम्ही आणणार आहे. तरुण मुला मुलींसाठी काय नियोजन? तरुण मुला मुलीसाठी MIDC सुद्धा आणणार आहेत. ते कारण रामभाऊ सातपुते यांनी सांगितलेलं आहे की वरून निधी बिधी आपला सत्ता आली तर आपण इथं MIDC सोय करू. परत स्पर्धा परीक्षेसाठी ती केंद्र उभा करू, मोठे वाचनालय करू, सर्व सांगितलेलं आहे. आणि वृद्धांसाठी ती काय बाग ही बगीचा हे करणार आहे. व्यापारी वर्गाचं काय म्हणणं येतंय अकलूजमध्ये? व्यापारी वर्गांचा सुद्धा दबाव आहे. त्यांना जाऊन बघा, घरी आम्ही पत्रिका घेऊन गेलो तरी हा आम्हाला माहीत आहे म्हणतात. ती लवकर घेत नाही ती, कारण त्यांना दबाव आहे. दबाव जर नसता तर पुढे आले असते आणि घेतलं असतं, आणि त्यांना दबाव त्यांना माहीत आहे. शेतकऱ्याचं काय अडचणी आहेत का?
शेतकऱ्यांची बी अडचणी भरपूर आहेत. त्यांना इथं काय ऊसाला भाव नसतो, दिला तर भाव एक सांगायचा आणि व्यापार कमी द्यायची आणि दिवाळीचं ते काय नियम असते ती बी देणार नाहीत लवकर. शेवटचा जाता प्रश्न आपण मतदारांना काय आव्हान कराल? मतदारांना एकच आव्हान आहे, हीच संधी तुम्हाला आली ती जर संधी तुम्ही दवडली आणि आम्हाला जर नाकारलं तर तुमची हालत अनेक बिकट होणार आहे.